नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि त्यांचे संताप आणणारे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत। आरोपींच्या फाशींची मागणी केली जात आहे। वाल्मिक कराड हा या खून प्रकरणातील नंबर 1चा आरोपी असला तरी त्याला अभय देणारे धनंजय मुंडे आहेत, हे आता स्पष्ट झालंय। CID SID कडून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अनेक व्यवसायातील भागीदार असल्याचे पुरावे सापडलेत। धनंजय मुंडे यांच्या अनेक मालमत्ता कराडच्या नावावर आहे, तर मुंडे यांच्या मार्गात येणारा कुठलाही अडथळा दूर करण्याचे काम वाल्मिक कराड करत होता, हे वेळोवेळी सिद्ध झाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्यामुळेच त्यांचा राजीनामा घेतल्याचं मान्य केलं आहे। त्याचमुळे धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सहआरोपी करून त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। धनंजय मुंडे यांच्या खूनशी संबंध नाही असं फडणवीस सांगत असतील तर ते खोटं आहे, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।